आणि आणखी एक महत्त्वाची अपडेट आहे। पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरच्या उर्से टोल नाक्यावरती मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। पुणे मुंबई प्रवास आज निव्वळ अशक्य आहे असं आपल्याला दिसतंय। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, एकीकडे खालापूर टोल नाक्यावरती प्रचंड पाणी साचलेलं आहे, दुसरीकडे उर्से टोल नाक्यावरती ही वाहतूक कोंडी सध्या आम्ही दृश्यांमध्ये पाहतोय। काय परिस्थिती आहे नेमकी तिकडे, काय अपडेट्स आहे? पुण्याहून मुंबईला पोहोचण्याचे सर्व मार्ग बंद आहेत। सर्व मार्ग याचा अर्थ पुणे मुंबई एक्सप्रेसवे बंद आहे, जुना पुणे मुंबई हायवे बंद झालेला आहे आणि त्याचबरोबर रेल्वे वाहतूक देखील बंद आहे। त्यामुळे पुण्यावरून मुंबईला जाण्यासाठी फक्त विमान प्रवास एवढीच आज उपलब्ध असलेली एक पर्याय आहे। आपण पाहतो आहोत एक्सप्रेसवेवरती जो मिसिंग लिंक नव्यानेच तयार झाला, काही महिन्यांपूर्वी ज्याचं उद्घाटन झालं, तिथं दरड कोसळल्यामुळे पूर्णपणे एक्सप्रेसवेवरती वाहनांच्या या अशा रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत। जे सकाळी लवकर मुंबईला जाण्यासाठी निघाले होते ते या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडलेले आहेत। जुन्या पुणे मुंबई हायवेवरून वाहतूक मुंबईच्या दिशेने वळती करण्याचा प्रयत्न होतो आहे, मात्र त्यामध्ये देखील किती यश येईल हे सांगता येत नाहीये। या अशा लांबच्या लांब रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत। दुसरीकडे ट्रेनची किंवा रेल्वेची वाहतूक देखील बंद आहे, त्याच्यामुळे रेल्वे प्रवासी देखील रेल्वे स्टेशनवरती मोठ्या प्रमाणात अडकून पडलेले आहेत। ही अशी सगळी परिस्थिती आहे। खरं तर या वर्षभरातला हा पहिलाच मोठा पाऊस म्हणता येईल। आज पुण्याला रेड अलर्ट आहे आणि काल रात्रीपासूनच मध्यरात्रीपासूनच पावसाने जो जोर धरलेला आहे त्याच्यामुळे ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। मंदार, आता तुम्ही जे दृश्य दाखवताय ते साधारण किती लांब या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि पोलिसांकडून म्हणजे वाहतूक पोलिसांकडून ही वाहतूक कोंडी सोडवण्याचे काही प्रयत्न सुरू आहेत का? काही पर्यायी मार्गांचा वापर इकडे केला जातोय का? आणि रेल्वे वाहतुकीचं सुद्धा नेमकं काय चित्र आहे? आपण ही रांग दाखवूयात। आपण जर पाहिलं कॅमेरामध्ये जिथपर्यंत आपल्याला पाहता येतंय तिथपर्यंत या मोठ्या अवजड वाहनांच्या ट्रकच्या रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी लांबपर्यंत ही रांग गेलेली आहे, म्हणजे एक्सप्रेसवे जिथे सुरू होतो त्याच्याही पलीकडे ही रांग गेलेली आहे आणि ही रांग अशीच वाढत चाललेली आहे, कारण ज्यांनी मुंबईच्या दिशेने आधीच जाण्यास सुरुवात केलेली होती ते लोक या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडत आहेत। आणि दुसरीकडे वाहतूक पोलिसांनी आता एक्सप्रेसवेच्या आधीच ही वाहनं थांबवायला सुरुवात केली आहे, मात्र जी वाहनं पुढे आली आहेत ती या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेली आहेत। दुसरा प्रश्न होता तो रेल्वेचा। तर लोणावळ्याजवळ रेल्वे ट्रॅकवरती जी दरड कोसळलेली आहे त्यामुळे पुणे मुंबई रेल्वे वाहतूक देखील ठप्प झालेली आहे। पुण्यातून दररोज मुंबईला येण्यासाठी जी डेक्कन क्वीन आहे किंवा सिंहगड एक्सप्रेस आहे ही या रेल्वे ज्या आहेत त्या अडकून पडलेल्या आहेत आणि त्यामुळं रेल्वेने देखील मुंबईपर्यंत पोहोचणं आज पुणेकरांना, अनेक पुणेकर असे आहेत की जे दररोज नोकरीसाठी पुण्याहून मुंबईला प्रवास करत असतात, ते आज जाऊ शकलेले नाहीत आणि इतर प्रवासी जे त्यांच्या स्वतःच्या कामासाठी मुंबईला जाणार होते ते देखील या सगळ्या परिस्थितीमुळे जाऊ शकत नाहीये। निश्चित मंदार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।